मराठीमध्ये अनेक मोठे महान साहित्यिक होऊन गेले। त्यांनी देखील मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न केलेले होते आणि त्याच प्रयत्नांना कुठेतरी यश आल्याचं आज तरी पाहायला मिळत आहे। तर मराठीसोबतच पाली, बंगाली, आसामी, प्राकृत या भाषांना देखील अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आजपासून आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे। हा सुवर्ण अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे। पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद। महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला, प्रयत्न केला, पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे। महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो। तर भारतामध्ये यापूर्वी तामिळ, तेलुगू, संस्कृत, कन्नड, मल्याळम आणि ओडिया या 6 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला होता। त्यामध्ये आता 5 भाषांचा समावेश झालेला आहे। त्यामध्ये पाली, बंगाली, मराठी, आसामी आणि प्राकृत या भाषांचा समावेश आहे। दरम्यान या भाषेला भारत सरकारद्वारे हा दर्जा देण्यात येतो। केंद्र सरकारने अभिजात भाषेचे निकष काही ठरवलेले आहेत आणि ज्या भाषांना हा अभिजात भाषेचा दर्जा मिळतो त्या भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून त्या राज्याला भरीव मदत केली जाते।